आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज SBIमध्ये KYC इन शॉर्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जॉब वॅकन्सी निघाली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा बिकॉज मी यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे ते देखील समजावून सांगणार आहे. बट त्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या युक्ती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सो आजची लेटेस्ट रिक्रुटमेंट आहे ना ती म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आहे. येस SBIकडून. अँड द बेस्ट पार्ट इज की ही परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब आहे ज्यासाठी तुम्हाला पूर्ण वर्क फ्रॉम होम सेटअप देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे. विदाऊट एनी टेस्ट, विदाऊट एनी फीज, फ्री ॲप्लिकेशन आहे आणि इंटरव्ह्यू पण तुमच्या घरूनच तुम्हाला द्यायचा आहे, तोही जस्ट व्हिडिओ कॉलवरती. सो चला तर वेळ न घालवता लगेचच वॅकन्सीबद्दल बोलूयात. सो जसं तुम्हाला माहिती आहे SBI ही इंडियामधील बिगेस्ट बँक आहे. इथे काम करणं म्हणजे प्रॉपर ब्रँड व्हॅल्यू प्लस सिक्युअर एन्व्हायरमेंट देखील आहे. आणि या रोलमध्ये तुमचं डिपार्टमेंट असणार आहे प्री डिसिजनिंग टीम, ज्यात तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड काम करणार आहात. नेक्स्ट म्हणजे तुमच्या जॉब रोलमध्ये SBI कस्टमर्सचे जे डॉक्युमेंट्स अपलोड करतात ते तुम्ही रीचेक करणार आहात. आधार, पॅन, ॲड्रेस प्रूफ वगैरे हे सर्व तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. KYC नॉर्म्स फॉलो झाले आहेत की नाही ते तुम्हाला बघायचं आहे. क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशन्स कंप्लीट आहे का ते चेक करायचं आहे. डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत की नाही हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. बेसिकली तुम्ही फायनल डिसिजन करणार आहे की डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत की नाही. अर्थातच तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रोल इथे असणार आहे. आता सिलेक्शन नंतर तुम्हाला कंप्लीट ट्रेनिंग देखील दिली जाणार आहे. ट्रेनिंगमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलं जाईल की व्हॅलिडेशन, कंप्लायन्स, ॲक्युरेसी कसं मेंटेन करायचं आहे. इथे SBI सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला फुल वर्क फ्रॉम होम सेटअप देते, जसं की लॅपटॉप, वायफाय कनेक्शन, बाकी रिक्वायर्ड ॲसेसरीज. तुम्हाला काहीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. आता SBI कार्ड्समध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला काही बेनिफिट्स मिळणार आहेत तर प्रॉपर वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला मिळणार आहे, मेडिकल इन्शुरन्स मिळणार आहे, पर्सनल ॲक्सिडेंटल कव्हरेज देखील मिळणार आहे, ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स देखील इथे मिळणार आहे. आता ॲलिजिबिलिटी आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर इथे SBIने खूप सिम्पल क्रायटेरिया ठेवला आहे. एनी ग्रॅज्युएट म्हणजे BA, BCom, BSc, BCA, BBA, BTech काहीही चालणार आहे. 12th नंतर 3 इयर्स किंवा 4 इयर्सची डिग्री असेल तरी देखील तुम्ही एलिजिबल आहात. फ्रेशर असाल तरी चालेल, एक्सपिरियन्स असाल तर प्लस पॉईंट आहे, पण नाही असाल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता. स्किल्स रिकमेंडेड बट नॉट कंपल्सरी मीन्स बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ क्रेडिट प्रोसेस, ॲनालिटिकल थिंकिंग, टीम वर्क, गुड कम्युनिकेशन, डॉक्युमेंट हँडलिंग बेसिक्स. हे पहा इथे अप्लाय नावचं ऑप्शन आहे. ओके, आपण यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे हे देखील पाहूयात. बट हे बघा, तुम्ही इथे खाली पाहू शकता की कंपनीची पूर्ण ॲड्रेस इथे लोकेशनसोबत शेअर केलेली आहे. देन या जॉबमध्ये अप्लाय करण्याची लास्ट डेट 30 नोव्हेंबर 2025 आहे. बट प्लीज तुम्ही जास्त वेट न करता लगेचच अप्लाय करा बिकॉज वर्क फ्रॉम होम जॉब असल्यामुळे ॲप्लिकेशन्स खूप येतात आणि लिस्टिंग लवकर रिमूव्ह केली जाते. सो कमिंग टू द पॉईंट, जसेच आपण अप्लाय नाव ऑप्शनवर क्लिक करतो तर हे पहा आपल्यासमोर अशी डिटेल्स विचारली जातील. यासाठी प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे. तर मी इथे ईमेल ID आणि चेकबॉक्सवर क्लिक करते. देन आपल्याला या राईट साईडला दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, आपल्याला नेक्स्ट पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, ज्यामध्ये आपल्याला जर तुमच्याकडे LinkedInचं अकाउंट असेल तर प्रोफाईल इथे शेअर करू शकता. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. नंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करायची आहे, ज्यामध्ये सर्वात आधी लास्ट नेम, फर्स्ट नेम, टायटल सिलेक्ट करायचं आहे. जसे की मी मिसेस सिलेक्ट करून घेते. देन मिडल नेम टाईप करायचं आहे. नंतर ईमेल ॲड्रेस डायरेक्टली इथे येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. हे यासाठी की इन केस तुम्ही जर मेल चेक केला नाही तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता यावं म्हणून. देन तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करायचा आहे, ज्यामध्ये इंडिया हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट इथे झालेलं आहे. तुम्हाला सर्व ॲड्रेस टाईप करायचा आहे, जसं की सिटी, पिनकोड, स्टेट. ओके, तर मी इथे सर्व डिटेल्स फिल करून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करते. आता एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एखादी इन्फो स्किप करताय तर तुम्हाला नेक्स्ट पेजवर रिडायरेक्ट केलं जाणार नाही. त्यामुळे सर्व डिटेल्स फिल करा आणि प्लीज करेक्ट फिल करा, ज्यामुळे तुमचे इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. सो मी आता नेक्स्ट पेजवर क्लिक
क्लिक करत आहे. आता थर्ड पेजवर आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहे. लाईक फर्स्ट क्वेश्चन आहे की इज युअर प्रोफाईल करंटली अंडर रिव्ह्यू ऑर अंडर प्रोसेस फॉर एनी अदर पोझिशन इन SBIC, की तुम्ही याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डच्या कोणत्याही पोझिशनसाठी अप्लाय केलं असून तुमची प्रोफाईल अंडर रिव्ह्यू ऑर अंडर प्रोसेस आहे का? तर मी नो सिलेक्ट करत आहे. आर यू रिलेटेड और रेफर्ड बाय एनी एम्प्लॉईड इन और रिटायर्ड फ्रॉम SBI और एनी सबसिडरीज? इफ येस देन प्लीज स्पेसिफाय द फॉलोइंग. तर मी इथे देखील नो सिलेक्ट करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्ही SBI कार्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्टर और आउटसोर्स म्हणून काम करत आहात का किंवा केलं आहे का? तर मी इथे देखील नो सिलेक्ट करत आहे. नेक्स्ट म्हणजे याआधी तुम्ही SBI कार्डमध्ये वर्क केलं आहे का? तर अर्थातच मी इथे नो टाईप करत आहे. तुम्ही जर वर्क केलं असेल तर प्लीज डिटेल्स करेक्ट टाईप करा. त्यानंतर तुम्ही नोटीस पिरियडवर असाल तर इथे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. देन डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स इन BFSI, FMCG और टेलिकॉम इंडस्ट्री? मी इथे येस सिलेक्ट करत आहे बिकॉज मला टेलिकॉम इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. रेडी टू रिलोकेटसाठी विचारलं आहे तर मी ॲज ऑफ नाव इथे येस सिलेक्ट करत आहे. रिझन फॉर जॉब चेंज, तर तुम्ही ज्या कारणामुळे तुमचा करंट जॉब सोडत आहात ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. देन करंट व्हेरिएबल पे मेन्शन करा. त्यानंतर फिक्स पे देखील इथे विचारला आहे. तर आतापर्यंतचा तुमचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मेन्शन करायचा आहे. सर्व डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे वर्क आणि एज्युकेशनल हिस्ट्री विचारली आहे. तर हे पहा, इथे ब्लूमध्ये आपल्याला दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे सर्व डिटेल्स टाईप करायचे आहेत आणि नंतरच आपल्याला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. ओके, तर आता पहा इथे आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स विचारली आहेत. लाईक आपला रेझ्युमे अपलोड करायचा आहे आणि आपली डिग्रीची सर्टिफिकेट्स. ओके, तर जर आपण हे ऑप्शन स्किप करतो तर फॉर्म पुढे जाणार नाही. त्यामुळे आधी सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि मगच ॲप्लिकेशन ओपन करा. आता लायसन्स अँड सर्टिफिकेट मी स्किप करत आहे बिकॉज हे कंपल्सरी नाही आहे. नेक्स्ट म्हणजे ॲड स्किल्सवर आपल्याला क्लिक करून ज्या प्रोफेशनल स्किल्स आपल्याकडे आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत. लाईक हे पहा, टायपिंग असं सिलेक्ट करून दाखवते तुम्हाला जस्ट फॉर एक्झाम्पल, बट तुम्हाला जॉब रोल्सशी रिलेटेड स्किल्स इथे मेन्शन करायच्या आहेत. देन सेम लँग्वेजसाठी पण आपण ॲड लँग्वेज असं क्लिक करायचं आहे आणि मी सर्वात आधी इंग्लिश सिलेक्ट करून घेते. देन हिंदी सिलेक्ट करत आहे. तर हे पहा, सिलेक्ट झाल्यानंतर हे असं काही आपल्यासमोर दिसणार आहे. त्यानंतर जेंडर विचारला आहे आणि डेट ऑफ बर्थ देखील इथे विचारली आहे. तर हे सर्व आपल्याला करेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन्ही चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता लास्टला आपल्याला इथे सिग्नेचर विचारली आहे, ते ही फुल नेमची. तर मी मुद्दामच इथे फर्स्ट नेम मेन्शन केलं आहे. तर बघा, माझं ॲप्लिकेशन इथे सबमिट झालं नाही, मग मी पुन्हा पूर्ण नाव मेन्शन केलं आहे. तर हे पहा, असं पेज आपल्यासमोर येईल ज्यामध्ये आपल्याला मेल ID वरती एक 6 डिजिट कोड सेंड केला जातो. तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर हे फायनल पेज आपल्यासमोर येणार आहे. म्हणजे आपली प्रोफाईल क्रिएट झाली आहे या जॉब रोलसाठी. सो गाईज, ही होती SBI कार्डची जॉब अपडेट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा.